मित्रांनो नमस्कार. काल परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड झाली. त्यामध्ये व्हाईस चेअरमनपदी भैया पाटील गोरेगावकर यांची निवड झाली. त्याचं काही फार कुणाला आश्चर्य वाटलं नाही, फारसं काही कुतूहली नव्हतं. परंतु चेअरमनपदी जी रामप्रसाद बोर्डीकरजींची निवड झाली त्याबद्दल मात्र अनेकांना आश्चर्य वाटलं की असं कसं झालं. याचं कारण असं आहे की जेव्हापासनं हे संचालक मंडळ निवडलं गेलं, किंबहुना जेव्हापासून ही निवडणूकच लागली होती तेव्हापासून सुरेश वरपुडकर साहेब जे पूर्वी चेअरमन होते तेच भविष्यामध्ये चेअरमन होतील अशा पद्धतीची एक सार्वत्रिक भावना होती. परंतु त्या सार्वत्रिक भावनेला धक्का देत बोर्डीकर साहेबांची जी निवड झाली त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं. कारण सुरेश वरपुडकर साहेब जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करते झाले तेव्हा अनेक जण असं बोलत होते किंवा अशी एक सार्वत्रिक चर्चा होती की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुळेच ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले. म्हणजे पूर्वी जी त्यांची कारकीर्द राहिली आहे त्याबद्दलचे काही विषय असतील आणि भविष्यामध्ये पण तेच चेअरमन होतील किंवा त्यांना चेअरमन व्हायचं आहे म्हणून ते भारतीय जनता पक्षामध्ये गेलेत अशी पण एक चर्चा होती. परंतु या सगळ्या चर्चेला अतिशय आश्चर्यकारक असा धक्का लागला काल जेव्हा रामप्रसाद बोर्डीकर साहेब हे चेअरमनपदी त्यांची निवड झाली. कारण मागच्या 3 दिवसापर्यंत तरी फारसा काही हा विषय नव्हता आणि असं वाटत होतं की सरळ मार्गी सुरेश वरपुडकर साहेबांची निवड होईल. परंतु 2-3 दिवसामध्ये असं काही घडामोडी घडल्या परभणी जिल्ह्यामध्ये अंतर्गत की त्या सगळ्या घडामोडींच्यामुळे आणि जे आमदार मंडळी होती तिथली, पाथरीचे आमदार राजेश विटेकर असतील, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुटे असतील किंवा इतरही जे काही आमदार मंडळी होती त्यांच्या सर्वांच्याच पाठिंब्यामुळे आणि बोर्डीकर साहेबांनी तर असं सांगितलंही की सगळ्यांनीच मला खूप आग्रह केला आणि म्हणून मग मी या गोष्टीचा विचार केला आणि सगळ्यांनी मला सांगितलं, असं त्यांनी शब्द वापरला की तुम्ही कुणाला काही बोलू नका, काही शब्द देऊ नका, काही हो नाही म्हणू नका, आमचं आम्ही सगळं बाकीचं बघून घेतो. याचा दुसरा अर्थ असा आहे की या सगळ्यांना असं वाटत होतं की सुरेश वरपुडकर साहेब हे चेअरमन होऊ नयेत. कारण सरळ मार्गी चाललेली गाडी जेव्हा दुसरीकडे वळवली जाते तेव्हा त्या गाडीमध्ये त्या मार्गावरती ही गाडी जाऊ नये अशीच इच्छा असल्याशिवाय का माणसं दुसऱ्या मार्गावरती गाडीला वळवतात. तर त्या अनुषंगाने वरपुडकर साहेबांची निवड न होता बोर्डीकर साहेबांची निवड झाली. आता आपल्या सगळ्यांना ज्यांना ज्यांना परभणी जिल्ह्याचं राजकारण कमीत कमी माहिती आहे त्यांना वरपुडकर आणि बोर्डीकर या 2 व्यक्तींच्या मधलं राजकीय साख्य हे सगळ्यांनाच माहिती आहे. कारण मागच्या 2-3 दशकापासून तरी कमीत कमी परभणी जिल्ह्याचं राजकारणच बोर्डीकर विरुद्ध वरपुडकर या मार्गावरती चालत असतं किंवा यांच्या भोवती फिरत असतं. त्यामुळे हे दोघेही जेव्हा आता एकाच पक्षात आलेले आहेत तेव्हा हे कसं ह्यांचं जुळून जायचं आणि कसं दोघांचं एकत्रित राजकारण एकाच पक्षात एकाच जिल्ह्यात चालायचं याचं आश्चर्य अनेक जण व्यक्त करत होते आणि त्या आश्चर्याचा अनुभव कालच्या या निवडीमधून आला. आणि बोर्डीकर साहेबांचा असं म्हणतात की 14 वर्ष ते डीसीसी बँकेच्या पदापासून लांब होते आणि एक प्रकारे 14 वर्षाचा त्यांचा डीसीसी बँकेपुरता का असेना परंतु वनवास संपला अशी पण एक चर्चा आहे. आता ते का नव्हते, त्यांना कोणत्या कोणत्या पद्धतीचे निर्बंध घातले गेले होते हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते निर्बंध का घातले गेले होते हेही सगळ्यांनाच माहिती आहे. आता ते सगळे तसे निर्बंध ज्या कारणामुळे होते आणि ज्या संस्थेमुळे होते त्याच संस्थेवरती ते त्याच कारणाने परत एकदा चेअरमनपदी विराजमान होत आहेत आणि हे सगळ्यांनाच चालतं. जिल्ह्यातले जेवढे आमदार आहेत ते सगळ्यांनाच चालतं. आणि मग परभणीचं सहकार हे कोणत्या मार्गावरती आहे असं म्हणतात की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकारामधली किंवा शेतकऱ्याच्या जीवनातली ती विहीर आहे ज्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावरती शेतकरी समृद्ध होतो, सहकार समृद्ध होतो. पण आता जवळपास परभणी जिल्ह्यातलं सहकार संपल्यातच जमा आहे. कुठल्याही चांगल्या एखाद्या सहकारी संस्थेची बातमी ही आपल्या कधीच ऐकण्यात येत नाही आणि कित्येक दशकापासून येत नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्यातलं सहकार हे तर आता संपल्यातच जमा. एवढी एकच संस्था आहे की ज्या संस्थेमधल्या अजूनही निवडणुका होतात आणि संचालक मंडळ निवडलं जातं. परंतु त्याही संस्थेमध्ये ज्यांना ज्या कारणासाठी ज्या संस्थेतनं निर्बंध घातले गेले होते, ज्या कारभारामुळे निर्बंध घातले गेले होते, आता त्याच संस्थेचा तेच कारभार पाहणार आहेत
आणि मग या सुद्धा डीसीसी बँकेचं किंवा या सुद्धा सहकारी संस्थेचं भवितव्य काय आहे हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. फारसं काही वेगळं होणार नाही. पूर्वी जे झालं तेच इथे होणार आहे. मी एकदा आमच्या गावची म्हणजे तांदुळवाडीची विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक लढली होती. आमचं पॅनल करून निवडूनही आलं होतं, लोकांनी निवडूनही दिलं होतं. आमचा चेअरमन पण झाला होता. पण त्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी पाहिलं की शेतकऱ्यांना आम्ही साधा छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा कर्ज पुरवठा सुद्धा करू शकत नव्हतो. आणि डीसीसी बँक एवढी हातबल होती की तिथं असलेला पैसा हा फक्त चेअरमन असलेल्या व्यक्तीच्या मतदारसंघातल्या व्यक्तीलाच कर्जरूपी मिळायचा. दुसऱ्या मतदारसंघातल्या लोकांना कर्ज दिलंच जायचं नाही. किंवा तिथं असलेला पैसा हा जे काही संचालक मंडळ असेल त्यांच्या हिताच्यासाठीच म्हणून वापरला जायचा. म्हणजे सामान्य शेतकऱ्याला, सामान्य माणसाला सरळ मार्गी जर त्यांनी सोसायटीसाठी कर्जाचा अर्ज केला आणि तो सोसायटीने पुढे जरी पाठवला तरी ते मंजूरच व्हायचं नाही. काय मंजूर होणं सोडा हो, म्हणजे त्याच्याकडे बघितलं सुद्धा जायचं नाही. इतकं दुर्लक्ष, इतका आत्मकेंद्रितपणा आणि संस्था ही फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठीच चालवली पाहिजे अशा पद्धतीचा दृष्टिकोन. एकीकडे मी लातूरची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पाहत होतो जी दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालायची आणि ती कशी सर्वसामान्य शेतकऱ्याला जिल्हाभर तालुक्यामध्ये आणि खालच्या स्तरापर्यंत खेड्यापर्यंत कशा पद्धतीने शेतकऱ्यांना समृद्ध करते, सगळ्यांना कसा सारखा न्याय दिला जातो. आणि इथं मात्र फक्त आपला विधानसभा मतदारसंघ, आपले संचालक, त्या संचालकांचे बगलबच्चे, संचालकाच्या संबंधितले लोक यांनाच असलेल्या पैशांचा पतपुरवठा केला जातो. अशा पद्धतीचा अनुभव मी घेतल्यानंतर ठरवलं की निवडणूकच इथून पुढे आपण विविध कार्यकारी सोसायटीची लढायची नाही. कारण विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक लढण्याची 2-3 कारणं असतात. पहिलं तर आपल्याला असं वाटतं की ही जर सोसायटी आपल्या ताब्यात राहिली तर आपण शेतकऱ्याला कर्ज देऊ शकू, पतपुरवठा करू शकू, त्याला समृद्धी आणू शकू. दुसरी असते लोकांचे इंटरेस्ट की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये जे संचालक पाठवायचे असतात तिथं कधीतरी कुणाला तरी उभं राहायचं असतं किंवा त्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार आपल्याकडे घेऊन त्या बदल्यामध्ये मग तुम्हाला माहिती आहे काय काय मिळतं ते पदरात पाडून घ्यायचं असतं. मला कसाही असा इंटरेस्ट नव्हता. कारण की असल्या प्रकारच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून जाण्यात मला काहीच रस नव्हता. ज्या मध्यवर्ती बँकेमध्ये कधी पुन्हा आपल्याला हे कळेल की आपण जे सह्या केल्या होत्या बोर्डाच्या मिटिंगमध्ये त्याचं काहीतरी अंगलट आपल्या मागे आलंय आणि मग अनेक जण मोठमोठे लोक जेलमध्ये गेलेत, अनेक संचालकांना वरती केसेस चालू आहेत हे आपण पाहतो. तेव्हा माझं ठाम मत होतं की मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक व्हावं तर लातूर सारख्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक व्हावं जिथे की संचालकावरती कसलंच बलांड कधीच येणार नाही. परभणी सारख्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मध्ये संचालक होणं म्हणजे एखाद्या बलांटाला निमंत्रण देण्यासारखं आहे हे मी जाणून होतो. म्हणून मला तोही इंटरेस्ट नव्हता. आणि मतदानाचा अधिकार आपल्याकडे घेऊन काहीतरी पदरात पाडून घ्यायची माझी वृत्ती पण नाही. तसले चिल्लरधंदे मी करत नाही. मग तिसरा प्रकार राहिला शेतकऱ्याला पतपुरवठा करून समृद्ध करण्याचा, तो होतच नव्हता. त्यामुळे मी नंतर त्या निवडणुकीमध्ये रसच घेतला नाही. कारण राजकारण हे लोककल्याणासाठी करायचं असतं ही शिकवण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी, दिलीपराव देशमुख साहेबांनी आम्हाला दिलेली आहे. त्यामुळे जर लोककल्याण हे राजकारणाच्या माध्यमातून, निवडणुकीच्या माध्यमातून आपण करू शकत नसू, होत नसेल तर तशा निवडणुकीमध्ये आपण भाग घ्यायचा नाही अशी माझी सरळ साधी भूमिका आहे. मी जर तुमच्या जीवनामध्ये काही फरक करू शकत नसेल, काही प्रगती करू शकत नसेल, काही परिणाम चांगला माझ्यामुळे तुमच्या जीवनात होत नसेल तर मला तसल्या प्रकारचं राजकारण करायला आवडत नाही. माझं निश्चित असं मत आहे की मी जर कोणत्या निवडणुकीत भाग घेतोय, कुठं पॅनल उभं करतोय किंवा काही करतोय तर त्या माध्यमातून मला तुमच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे. आणि करू शकत नसेल, काही हातबल तर मला जाणवलं ते मी बाजूला सरकतो. नेहमीच आपलं घोडं पुढं दामटत राहावं अशा वृत्तीचा माणूस मी नाही. कधी कधी आपलं घोडं कडेला पण लावून ठेवलं पाहिजे. कारण जर आपण ती रेस जिंकू शकत नसू तर त्याच्यामध्ये भाग घेण्यामध्ये मला वाटत नाही की काय अर्थ. म्हणून त्यातनं बाजूला राहिलो. परंतु त्या काळात जो मी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अनुभव घेतला तो मी आपल्याला सांगण्याच्या उद्देशाने ही सगळं मधला प्रकार मी सांगितला. परंतु अशा पद्धतीची ही परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. आणि त्या बँकेमध्ये आता ज्या कारभारामुळे ज्यांना अनेक निर्बंध ज्या संस्थेच्या कामात घातली गेली होती ती संस्था परत त्यांच्या ताब्यामध्ये गेली ना तर तेच कारभार पाहत आहेत किंवा पाहणार आहेत. हा किती मोठा दैवदुर्विलास आहे याचा विचार आपण सगळ्यांनीच केलेला बरा. परंतु आता ज्यांनी चेअरमन होऊ शकले नाहीत ते सुरेश वरपुडकर साहेब
यांच्याबद्दल तुम्हाला आठवत असेल तर ते जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाले होते, प्रवेश केला होता, तेव्हा मी एक व्हिडिओ केला होता, तुम्ही सगळ्यांनी तो पाहिला असेल. आणि तेव्हा मी असं मत व्यक्त केलं होतं की सुरेश वरपुडकर साहेब असतील किंवा त्यांचं कुटुंब असेल, यांच्यासाठी काँग्रेस हा एक गुड लक चार्म आहे. काँग्रेस हा एक शुभशकून आहे त्यांच्यासाठी. ते जेव्हापासून काँग्रेसमध्ये आले होते तेव्हापासूनचा इतिहास त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितला होता. ते काँग्रेसमध्ये आले, पाथरीची विधानसभा लढले तिकीट घेऊन आणि त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या एका सदस्याचा मला फोन आला की आता आम्ही पुढे काय करावं. तेव्हा मी त्यांना असं सुचवलं होतं की तुम्ही घाई करू नका, दुसऱ्या कुठल्या पक्षात जाण्याचा निर्णय घेऊ नका, काँग्रेसमध्येच राहा आणि इथं राहूनच तुमचं सगळ्यांचं भलं होईल. कारण काँग्रेसला एका सक्षम जिल्हाध्यक्षाची गरज आहे आणि तुम्हाला एका सक्षम पक्षाची गरज आहे. तर साहेब काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष होतील आणि तुमचं राजकारण सगळ्यांचंच खूप चांगल्या मार्गाला लागेल आणि तुम्हाला तुमचं खूप कल्याण होईल काँग्रेसमध्ये राहून. काय, कारण यापूर्वी म्हटलं एकदाच तुम्ही खासदार झाला आणि ते काँग्रेस पक्षाकडनं झाला होता, असं त्यांना मी संदर्भ दिला होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये जर तुम्ही राहाल तर तुमचं भलं होईल. आणि हेही सांगितलं होतं की काँग्रेसमध्ये राहताना तुम्ही अशोक चव्हाण साहेबांच्या लिंकमध्ये राहा. आता मी लातूरच्या लिंकमध्ये राहा, देशमुख कुटुंबाच्या लिंकमध्ये राहा असंही सांगू शकलो असतो, परंतु मी कुणालाही चुकीचा सल्ला देत नाही आणि गटातटाचं राजकारण पक्षहितामध्ये मी कधीही करत नाही. त्याच्यामुळे ज्याच्यासाठी जे योग्य असेल ते त्याला सुचवत असतो. परभणीपासून नांदेड हे जवळ आहे, ॲक्सेसेबल आहे. त्यामुळे त्यांना मी म्हणालो की तुम्ही चव्हाण साहेबांच्या संपर्कात राहा आणि ते संपर्कात गेले. आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये काय काय घडलं काँग्रेस पक्षात असताना हेही मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. थोडक्यात परत एकदा सांगतो. त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्षाने परभणीची जिंकली. त्यांच्या पत्नी नगरसेविका झाल्या आणि महापौर पण झाल्या. त्यांचा मुलगा बाजार समितीचा सभापती झाला परभणीच्या. त्यांच्या सुनबाई DCC बँकेच्या संचालिका झाल्या आणि स्वतः सुरेश वरपुडकर साहेब आमदार झाले, DCC बँकेचे चेअरमन झाले, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले. तर तिथे पूर्वीच झाले, म्हणजे प्रवेश केल्यानंतर काही दिवसातच झाले. म्हणजे एवढं सगळं चांगलं त्यांच्या जीवनामध्ये काँग्रेस पक्षामध्ये असताना घडलं, त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये चांगलं काँग्रेस पक्षामध्ये असताना घडलं. म्हणून काल जेव्हा त्यांची निवड झाली नाही चेअरमन म्हणून, तेव्हा मला या सगळ्या पूर्वीच्या गोष्टी आठवल्या आणि असं वाटलं की तेव्हा जे मी म्हणालो होतो की काँग्रेस सोडून त्यांनी भारतीय जनता पक्षात जायला नको होतं. कारण काँग्रेस त्यांचा गुडलक चार्म होता, एक सौभाग्य काँग्रेस त्यांच्यासाठी होतं. काँग्रेसमुळे हे सगळं त्यांना मिळालं मी असं म्हणत नाही, परंतु काँग्रेसमध्ये असताना तर निश्चितच मिळालं, ह्याला आपण नाकारू शकत नाही. काँग्रेसमुळेही मिळालं असं म्हणू शकतो, कारण पक्षाने त्यांना पूर्ण संधी दिली, पक्ष त्यांच्या ताब्यात दिला. ते या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचे मालक होते, ते करतील ती पूर्व दिशा होती. म्हणजे एक प्रकारे काँग्रेसने त्यांना हे सगळं अधिकार तर दिलेच ना, परंतु त्यांनी स्वतःच्या सुद्धा कर्तृत्वामध्ये कुठलाही कसूर न करता हे सगळं मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आणि म्हणून मग काँग्रेसमध्ये असताना त्यांना हे सगळं मिळालं. आणि ते परवाच्या सुद्धा निवडणुकीमध्ये त्यांच्याप्रती जेवढी नाराजी होती, नकारात्मकता होती, अँटी इन्कम्बन्सी होती, त्या मानाने ते फक्त 13,000 मतांनीच पडले होते. काँग्रेसमध्ये टिकून राहिले असते तर कदाचित पुढच्या विधानसभेला त्यांना अजून एकदा निवडून येण्याची संधी लाभली असती. परभणीची महानगरपालिका ताब्यात राहिली असती आणि परत एकदा त्यांच्या कुटुंबातला कुणी ना कुणीतरी सदस्य हा परभणीचा महापौर झाला असता. परंतु हे सगळं आता त्यांच्याकडं नाहीये आणि ते परत कदाचित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमनही झाले असते, कोण सांगा. कारण तुमचं जेव्हा गुडलक असतं ना, प्रयत्न तर त्यांनी आताही चेअरमन होण्याचे सगळेच केले होते. अगदी 3-4 दिवसापूर्वी ते चेअरमन होत होते, सगळे प्रयत्न त्यांनी केले होते, मग का नाही झाले. तर आता काँग्रेसचं जे गुडलक त्यांच्यासोबत होतं ते आता त्यांच्यासोबत नाहीये असं मला तरी वाटतं, कमीत कमी ज्या भावनेने मी या सगळ्या गोष्टींकडे पाहतो. आणि जे एक मालक म्हणून, प्रमुख म्हणून ते काँग्रेस पक्षामध्ये राहिले, तोच मान, तोच सन्मान, तीच मालकी त्यांना आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे का, याचा सुद्धा विचार सगळ्यांनी थांबून करण्याची गरज आहे. त्यामुळे जेव्हा जे आपल्याकडं भरपूर असतं, भरभरून असतं, ते सोडून आपण अशा ठिकाणी कधीच जाऊन बसू नये की जिथं आपल्याला प्रत्येक गोष्ट मागावी लागावी, दुसऱ्याच्या मेहरबानीवरती आपल्याला राहावं लागावं. जेव्हा की आता इथं असताना आपल्याला कुणालाच काही मागण्याची गरज नव्हती, आपलीच दुसऱ्यांवरती मेहरबानी होती. आता कसं झालं की मागावं लागतंय, त्यांच्या मेहरबानी झाली तर घ्यावी लागतंय. अशी जी दुय्यमपणाची भूमिका आहे ही कुणाच्याच नशिबाला कधीच येऊ नये, आणि खास करून अशा नेत्याच्या नशिबाला येऊ नये, सुरेश वरपुडकर साहेबांच्या सारख्या, ज्यांनी जिल्ह्यावरती अधिराज्य गाजवलंय. आणि असं म्हणतात की प्रत्येक खेड्यात वरपुडकर साहेबांचे 2 तरी कार्यकर्ते असतात, एवढा ज्या माणसाचा जनसंपर्क आहे. खऱ्या अर्थाने आजही परभणी जिल्ह्याचा
सर्वव्यापी सर्व तालुक्यामध्ये सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये गावागावामध्ये आपुलकी आणि संपर्क असलेला नेता आजही जर कुणी नाव घ्यायचं ठरवलं तर पटकन सुरेश वडपुकर साहेबांचं नाव आपल्या तोंडावरती, आपल्या ओठावरती आणि आपल्या जिभेमध्ये येतं. एवढा लोकसंपर्क असलेला आणि लोकमान्यता असलेला नेता आज त्याला या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. मला खरोखर शल्य वाटतं, खंत वाटते, कारण त्यांचा माझा वैयक्तिक स्नेह खूप चांगला राहिलेला आहे. मला त्यांच्याबद्दल आदरभाव सुद्धा राहिला होता. काँग्रेस पक्षामध्ये मी एकत्र काम करत असताना त्यांनी खूप मला स्नेह दिला, माझंही त्यांना आपुलकी लाभली. त्याच्यामुळे थोडंसं मला खंत आणि शल्य वाटते की हे काय त्यांच्या आयुष्यामध्ये घडत आहे. आता ते किंवा त्यांचं कुटुंब किंवा त्यांच्या कुटुंबातले सदस्य कोणत्या गोष्टीवरती खुश आहेत आणि आनंदी आहेत मला कल्पना नाही, परंतु त्यांच्या जीवनामधला जो एक गुडलक चार्म होता, जे एक सौभाग्य होतं, जे ते काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांच्यासोबत होतं, ते कुठंतरी आता हरवलंय असं मला वाटतं. आणि म्हणूनच 3 दिवसापूर्वी चेअरमनपदी निवड होईल त्यांचं असं असलेलं वातावरण किंवा निवडणूक लागल्यानंतर ती झाली, त्याच्यानंतर संचालकांची निवड झाली, त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये चेअरमन वरपुडकर साहेबच होतील असं असलेलं वातावरण असताना सुद्धा ते चेअरमन होऊ शकले नाहीत, हेही तेवढंच मोठं सत्य आहे.